हाय हॅलो नमस्कार, मी किरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे। तर काल गेली होती मी आनंदसागरमध्ये। तर मला जायला वेळ झाला होता। आनंदसागर हे 4 वाजताच बंद होऊन जाते। तर आतमध्ये काही जाताच नाही आलं। तर म्हटलं जाऊ द्या, आपण गावातच आहे, डबल जाऊ। पण मग पाऊस चालू होता, तर तिथे खूप छान वातावरण वाटत होते। तर मग आज जायची तर इच्छा होती, बाहेर लोकच बाहेर येत होते। मग काय करावं म्हटलं जाऊ द्या। तर मग तेथील आतमधले वातावरण अतिशय छान दिसत होते, पाऊस चालू होता। तर मग तेथील थोडासा व्हिडिओ घेतला। तर म्हणलं पहा, तुम्हाला दाखवू की पाऊस येताना तिथलचे वातावरण किती छान वाटते। हे एकदम बाहेरचेच वातावरण आहे, कारण आत तर जाताच नव्हतं येत। तर मग झाडं पण खूप मोठे मोठे आहे आणि पाऊस पडल्याच्या नंतर तर ते हिरवेगार झाडं एकदम छान दिसतात। थंडगार वारा सुटलेला होता आणि खूप छान असं वातावरण झालेलं होतं। असं वाटत होतं की आतमध्ये तर आपण गेलो नाही, पण बाहेरचंही वातावरण खूप छान आहे। तर मग काढला छोटासा व्हिडिओ। नंतर नाराज झालं होतं, म्हटलं की आज जाता येणार नाही, पण जाऊ नंतर कधीतरी, कारण की आपल्याला काही कधी जाता येते गावातल्या लोकांना। तर कारण ते त्यांचा नियमच आहे की ते 4 वाजता बंदच करतात, तर मग आतमध्ये जाताच येत नाही। तर असं मग थोडंफार पाऊस ऊन असं वातावरण होतं, तर अगदी छान असं वाटत होतं। तर मग आता जायचं होतं घरी। तर म्हटलं चला मग आता एवढं तरी पाहिल्यासारखं वाटलं आणि मग आता निघालो आम्ही घरी। तर मग तिकडे महालक्ष्मी मंदिरसुद्धा होतं, पण पाऊस आम्हाला जायचं होतं, पण पाऊस आल्यामुळे गेलो नाही आम्ही। जाऊया, चला आता घरी जाऊ। तर चाललो आता आम्ही घरी। घराकडे निघाल्याच्या नंतर गाडीवरही बसल्याच्या नंतर खूप छान असे वातावरण वाटत होते, फ्रेश वाटत होतं। थोडंफार ऊन पडलं होतं, तर कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा।